मध्ये आपण जर पाहिलं तर राज्यात यंदाच्या वर्षी मान्सून जो आहे तो लवकर सक्रिय झाला आणि एकंदरीत आपण पाहिलं तर पुणे शहरामध्ये अगदी तासाभराच्या पावसातच पूरस्थिती निर्माण होते. 2019 साली पुण्यातील आंबेलोडा परिसरामध्ये मोठा पूर आला होता. अनेकांचे संसार जे आहेत ते उद्ध्वस्त झाले होते आणि या आंबेलोड्याची सीमा भिंतीच्या मुद्द्यावरूनच आज पुण्यामध्ये ठाकरे गट जो आहे तो आक्रमक झालेला आहे. आपण बघतो या ठिकाणी तीव्र आंदोलन चाललंय. भाऊ, आज या ठिकाणी सीमा भिंतीवरून मोठं आंदोलन करताय, काय मागणी करताय? मागील 2-3 वर्षापासून पावसाळ्याच्या काळामध्ये अनेक दुर्घटना होत आहेत. पुणे लोकसभा असेल, या देशाची लोकसभेच्या पूर्वी पुणे शहरातल्या आंबेलोडा असेल, भैरोबा नाला असेल, अनेक नाले असतील, यांच्या सीमा भिंतींसाठी 200 कोटी रुपये आले असं या उमेदवारानं जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी 200 कोटी पुणे शहराला सीमा भिंतीसाठी दिले जाहीर केलं. तसे लोकसभेपूर्वी पुणे शहरामध्ये बॅनर लागले आणि त्या गोष्टीमुळे खासदार भारतीय जनता पार्टीचे पुणे शहरात निवडून आले. 2 महिन्यामध्ये राज्यमंत्री केंद्रातले झाले. आम्हाला आनंद झाला की पुण्यातल्या खासदाराला प्रतिनिधित्व केंद्रात मिळालं, पुण्याचं काहीतरी आता भलं होईल. 1 वर्षानंतर त्यांनी आपल्या कार्य अहवाल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित केला. 24 तासासाठी ऑफिस चालू केलं गेलं जनतेसाठी. पण ज्या गोष्टीवर पुण्यातल्या ओढ्या नाल्यांच्या सीमा भिंतीच्या गोष्टीवर 200 कोटी आणले म्हणून निवडून आले, त्याविषयी ना मुख्यमंत्र्यांनी बिळ काढला, ना खासदारांनी, ना केंद्रीय मंत्र्यांनी, ना भाजपच्या प्रदेश अध्यक्षांनी, नाही पुणे शहरातल्या 8 आमदारांनी. पुण्यातल्या 8 आमदारांपैकी 3 आमदारांच्या मतदारसंघामधनं हा आंबेलोडा वाहतो. लोकांच्या घरात पाणी जात आहे पावसाळ्यामध्ये. लोक बेघर होत आहेत. अनेक दुर्घटना घडल्या आहेत. आल्यावर फक्त बाईट द्यायची आहे मीडिया पुढे, पण आपली जबाबदारीपासून पळ काढायचा. मग हे 200 कोटी कोणी खाल्ले का आले होते तर त्याचे टेंडर काढले गेले, ते परत तुम्हाला बरखास्त का करायला लागले टेंडर, हे पुणेकर नागरिक या ठिकाणी विचारतोय. म्हणून शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. मुख्यमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, यांना हीच विचारणं आहे की या ओढ्याच्या सीमा भिंतीसाठी आलेले 200 कोटी गेले कुठे. पण पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी असं देखील सांगितलेलं आहे की निधीसाठी विनंती केलेली आहे, निधी आला की काम लवकरात लवकर सुरू करू. 2-2 वर्ष तुम्हाला निधी यायला लागतात. मग खासदारांनी लोकसभेची निवडणूक लढवताना त्यांना माहिती नव्हतं का की 200 कोटी अजून महापालिकेकडे पोहोचलेले नाहीयेत. आपण असे बॅनर लावावेत का? आपण त्याच्यावर निवडून आलात, खासदार झालात, मंत्री झालात. बरं, 1 वर्षामध्ये आपण जेव्हा कार्य अहवाल प्रकाशित करता त्यावेळेला ही आठवण नव्हती का आपल्याला? त्या कार्य अहवालामध्ये तो बॅनर आपण टाकला असेलच ना, तेव्हा तरी आठवण व्हायला पाहिजे होती. ही आम्ही पुन्हा आठवण आपल्याला करून देतो या आंदोलनाच्या माध्यमातून. तेवढे आमच्या ओढ्या नाल्यांचे 200 कोटी परत मागवा आणि त्या सीमा भिंती बांधा, म्हणजे पुणेकर नागरिकांच्या घरामध्ये पावसाळ्याचं ओढ्या नाल्याचं पाणी घुसणार नाही. 200 कोटी लवकरात लवकर पूर्ण नाही झालं तर काय भूमिका असणार आहे? जोपर्यंत खासदार मंत्री स्वतः जाहीर करत नाहीये 200 कोटी केव्हा येणार आहेत, हे आंदोलन सातत्याने होईल. आगामी काळामध्ये कदाचित आम्हाला जंगली महाराज रोडवरच्या नवीन संपर्क कार्यालयामध्ये समोर आंदोलन करावं लागेल, याची त्यांनी खात्री बाळगावी. पाहिलं तर लवकरात लवकर या सीमा भिंतींचं काम झालं नाही तर आम्हाला जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयाच्या समोर आंदोलन करावं लागेल असा इशारा जो आहे तो यांच्याकडून देण्यात आलेला आहे. प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.